बघा, आज आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणार आहोत. सेव्ह द डेट तुम्ही बघितला असेल तर इथे बघा आपल्याला अगोदर बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. इनशॉट ॲपमध्ये बनवणार आहोत आपण. तर इनशॉट ॲपमध्ये मी ऑलरेडी बॅकग्राऊंड घेतलेला आहे आणि त्याची जी लेंथ आहे ते मी 14 सेकंद करून घेतलेली आहे. तर इथे सर्वात अगोदर VIP येते आणि माझं जे काही टेक्स्ट आहे मी ते घेते. अशा पद्धतीचं मी टेक्स्ट घेतलेला आहे, बघू शकता इथे. आणि याला छोटं करायचं आहे, अशा पद्धतीने मी इथे ठेवलेलं आहे. आता पुन्हा इथे PIP येऊन अजून एक दुसरं टेक्स्ट घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी 2 टेक्स्ट घेतलेले आहे. तर आता इथे काय करायचं आहे, जे आपण आता डेट वगैरे लिहिलेली आहे ना ते टेक्स्ट मागे घ्यायचं आहे आणि जे सेव्ह द डेट नाव आहे ते समोर घ्यायचं आहे. आता याची लेंथ किती ठेवायची आहे आपल्याला, इथे 0.7 पर्यंत ठेवून घ्यायचे. 7 सेकंद अशी लेंथ ठेवायची आहे. तुम्हाला किती पाहिजे काय पाहिजे हे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ठेवू शकता, 8 पण ठेवू शकता. तर आता इथे मी हे लेंथ जे आहे ते 8 ठेवलेली आहे. 8 नंतर बघा आता इकडे आपलं जे पूर्ण टेक्स्ट आहे डेट वगैरे हे पण वाढवून घ्यायचं आहे. आधी याची लेंथ आपण ठेवलेली आहे 5.5 ठेवलेली आहे, बघू शकता इथे. आणि हे जे सेव्ह द डेट आहे ना या नावाच्या खाली घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं आणि थोडंसं मोठं करायचं आहे. तुम्ही दोन्हीही टेक्स्ट जे आहे ते मोठे करू शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने मी माझे जे टेक्स्ट आहे ते लावून घेते. आता पुन्हा इथे काय करायचं, आपल्याला एक गाडी घ्यायची आहे. इथे आपल्याला हे टेक्स्ट जी गाडी आहे ना गाडी वरती पाहिजे आणि हे टेक्स्ट जे आहे ते खाली पाहिजे. तर ही जी बघा अशा पद्धतीने आपण हे खालीवर करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे. आता इथे बघा हे खालीवर केल्यानंतर पूर्ण गाडीची जी लेंथ आहे पूर्ण आपल्याला जेवढं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे ना आपण तेवढं वाढवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्हाला गाडीची जी लेंथ आहे ते घ्यायची आहे. आणि इथे जेवढी गाडी मोठी पाहिजे छोटी पाहिजे त्यानुसार तुम्हाला गाडी जी आहे छोटी मोठी तुम्ही करू शकता. आता इथे सर्वात अगोदर स्टार्टिंगला काय करायचं आपल्याला की फ्रेम लावायची आहे. आता ही गाडी जी आहे ना ही गाडी एकदम लास्टमध्ये घ्यायची आहे. बघा इथून सुरुवात करायची आपल्याला गाडीची. आणि जिथून तुम्ही सुरुवात करणार आहे ना तिथे बघा तुम्हाला त्या गाडीच्या फोटोला टच करायचं आहे. असं व्हाईट कलरची पट्टी येते बघा. आता तुम्हाला उजव्या साईडने एक त्रिकोण आणि त्याला अधिकचं चिन्ह दिलेलं आहे, त्यावर टच करून तुम्हाला की फ्रेम लावायची आहे. आणि पुन्हा लास्टमध्ये येऊन पुन्हा एक की फ्रेम लावायची. की फ्रेम लावल्यानंतर ही गाडी जी आहे ना अशी खाली खाली न्यायची आहे, हळूहळू हळूहळू अशी खाली घेऊन यायची आहे. बघा आता मी अशा पद्धतीने खाली आणलेली आहे. आता खाली आणल्यानंतर आपण जसं मागे जातो हा व्हिडिओ जसं आपण आधीपासून सुरुवात करतो ना तशी तुम्हाला गाडी बघा इथे दिसेल. अशा पद्धतीने गाडीची जे की फ्रेम आहे ती लागलेली आहे. आता इथे मी जे काही टेक्स्ट आहे ना ते व्यवस्थित लावून घेते माझं अशा पद्धतीने. म्हणजे ते हे जे टेक्स्ट आहे ना हे पूर्ण गाडी खाली जाणार आहे, म्हणजे ते पूर्ण बंद होणार आहे समोर गेल्यानंतर. आणि हे जे दुसरं टेक्स्ट आहे ना हे दुसरं टेक्स्ट आपलं ओपन होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला याची सेटिंग करून घ्यायची आहे. अगोदर आता इथे जे टेक्स्ट आहे आपल्याला व्यवस्थित असं मध्ये लावून घ्यायचं आहे. आपलं दुसरं पण टेक्स्ट जे आहे ते या टेक्स्टच्या व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. बघा आता इथे मी अशा पद्धतीने दोन्ही हे टेक्स्ट माझे जे आहे मी ते लावून घेते आणि तुम्हाला इथे समोरची प्रोसिजर सांगते. आता जर तुमच्या गाडीच्या वरती जर टेक्स्ट येत असेल तर तुम्हाला हा जो फोटो आहे ना गाडीचा तो टेक्स्टच्या वर घ्यायचा आहे, जर असं होत असेल तर. बघा आता इथे मी व्यवस्थित सर्व लावून घेतलेलं आहे. आता मी पुन्हा ओपन करते व्हिडिओ. अशा पद्धतीने आपण हा टेक्स्टचा जो व्हिडिओ आहे सेव्ह डेटचा जो व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे, बघू शकता. आता इथे आता हे डायरेक्ट आपलं ओपन झालेलं आहे. बघा आता हे जे टेक्स्ट आहे ना आपण जे नावं लिहिलेलं आहे मुला मुलींचं हे डायरेक्ट ओपन झालेलं आहे. पण आपल्याला इथे डायरेक्ट नको आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा. आता इथे मी तुम्हाला पुन्हा सांगते कशा पद्धतीने करायचं. पुन्हा ओपन करायचं, अशा पद्धतीने इकडे तिकडे करून बघायचं टेक्स्ट. आता इथे जसं आपलं हे जे टेक्स्ट आहे ना हे समोर जाईल आणि ते मागे येणार, अशा पद्धतीने आपल्याला हे टेक्स्ट जे आहे ते लावून घ्यायचं आहे. आता इथे याची लेंथ जी आहे पुन्हा अजून अशी कमी करायची. बघा आता इथे मी हे जे आहे ना 0.7 पर्यंत करून घेते. बघा 7 पर्यंत केलेली आहे मी लेंथ. तुम्हाला पुन्हा दाखवते. आजी गाडीची हे जे आहे ना सेव्ह द डेट नाव जे आहे ना त्याची आपल्याला लेंथ बघा. आता अशा पद्धतीचं जर तुम्हाला नाव दिसत असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर पुन्हा टेक्स्ट या गाडीवर टच करायचं, गाडीच्या फोटोवर टच करायचं आहे जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल तर. बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी गाडी आहे ते जाताना दिसेल आणि दोन्हीही नावं तुम्हाला जाताना दिसेल. बघा अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता इथे बघा हे जे लास्टमध्ये काय करायचं, पूर्ण लास्ट पर्यंत हे जे टेक्स्ट आहे ना डेट लिहिलेली आहे आपण आणि मुलामुलींची नावं हे वाढवून घ्यायचं. आता वाढवल्यानंतर थोडंसं समोर घ्यायचं आहे. बघा ही गाडी इथपर्यंत राहते तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, हे टेक्स्ट काय करायचं स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट करून पुन्हा इथे लास्टपर्यंत यायचं आहे. बाकीचं जे उरलेलं टेक्स्ट आहे ते डिलीट करायचं. आता डिलीट केल्यानंतर थोडंसं किंचित असं वाढवायचं आहे. डिलीट केल्यानंतर आता इथे याला पुन्हा की फ्रेम लावायची. अशा पद्धतीने पुन्हा टच करायचं आणि पुन्हा इथे काय करायचं
की फ्रेम लावून घ्यायची आहे आणि असं झूम करत करत न्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आता हे झूम केल्यानंतर थोडासा समोर जे टेक्स्ट आहे ना ठेवायचं आहे, डिलीट करायचं नाही आहे. आता स्टार्टिंगपासून आपण आपला व्हिडिओ बघूया कशा पद्धतीने एडिट केलेला आहे. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. बघू शकता इथे खूप सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे बघा हे जे समोरचं टेक्स्ट आहे ना खूप छोटं दिसत आहे. तर हे छोटं टेक्स्ट काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. आणि पुन्हा इथे काय करायचं आहे, ज्या टेक्स्टला तुम्ही की फ्रेम लावले ते थोडंशी त्याचं लेंथ जे आहे ते वाढवून घ्यायचे, म्हणजे लास्टमध्ये तुम्हाला हे टेक्स्ट दिसणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने केलेलं आहे आपण. म्हणजे ते टेक्स्ट झूम केल्यानंतर ते तिथेच थांबणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते एडिट करायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे एडिट केलेलं आहे आणि खूप सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे पूर्ण आपण व्हिडिओ. आणि याचं मटेरियल वगैरे जे आहे मी टेलिग्रामवर दिलेलं आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.